नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपला व्हिडिओ फार खास आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की समजा एखादी मुलगी तिला फिरवण्यासाठी फक्त बॉयफ्रेंड पाहिजे, तर त्यावेळेस ती त्या मुलामध्ये नक्की काय काय पाहते आणि मग त्याच्यावरती प्रेम करते किंवा मग प्रेम असल्याचा दिखावा करते आणि त्याच्यासोबत फिरून घेते मस्तपैकी। आणि त्यानंतर जेव्हा तीच मुलगी लग्न करण्यासाठी जाते तेव्हा मात्र ती मुलामध्ये काय पाहते, या दोन्ही मधला बेसिक फरक आज आपण जाणून घेणार आहोत। म्हणजेच जर एखादी मुलगी तुम्हाला हे पॉइंट्स किंवा जे मी तुम्हाला सांगणार आहे त्या पॉइंट्स मधनं जर तुम्हाला पाहत असेल, त्या चष्म्यातनं जर तुम्हाला पाहत असेल, तर ती मुलगी तुम्हाला फक्त फिरवणार आहे की तुमच्याशी लग्न करणार आहे हे तुम्हाला समजेल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, समजा एखाद्या मुलीला बॉयफ्रेंड पाहायचा आहे किंवा मग तिला बॉयफ्रेंड पटवायचा आहे असं आपण म्हणू शकतो, तर अशी मुलगी सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलामध्ये काय पाहते, तर तो मुलगा फार सुंदर दिसायला असला पाहिजे, कारण तो तिच्या स्टेटसला शोभला पाहिजे, इतर मुलींनी त्याला नावं ठेवली नाही पाहिजेत, त्यामुळे तो दिसायला खूप सुंदर असला पाहिजे ही पहिली अट असते। मग तो जर सुंदर दिसत असेल तर मग तिथनं पुढं प्रेमाची गाडी सुरू होते। मग त्यामध्ये ती मुलगी तुमची कपडे पाहते, तुम्ही कुठल्या ब्रँडचे कपडे वापरता, किती महागडे कपडे वापरता हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही गॉगल्स वापरता का, गॉगल्स तुम्ही कुठल्या ब्रँडेड कंपनीचे वापरता की लोकल साधे वापरता, त्यामुळे त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात। म्हणजेच तुम्ही ब्रँडेड कपडे आणि ब्रँडेड गॉगल्स वापरले पाहिजेत, हा त्याच्या मागचा क्रायटेरिया असतो। त्यानंतर तुम्ही महागडे मोबाईल वापरले पाहिजेत। महागडा मोबाईल जर तुमच्याकडे असेल, ॲपलचा असेल किंवा अजून कुठल्या एखाद्या महागड्या कंपनीचा असेल, तर मग मात्र अशा मुली तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात तुमचा मोबाईल, तुमची कपडे आणि तुमची स्टाईल पाहून। त्यानंतर तुमच्याकडे बाईक असायला हवी, हे खूप मॅन्डेटरी आहे, पण बाईक काही साधी असून चालत नाही। जर अशा मुली अट्रॅक्ट होणार असतील तुमच्याकडे, तर त्या काय पाहतात, तर तुमच्याकडे खूप महागडी ड्यूक सारखी बाईक असेल किंवा मग अजून खूप महागडी बाईक असेल, तर ती मुलगी तुमच्याशी इम्प्रेस होते ते पाहून। त्यानंतर तुमच्या केसांना जेल लावलेलं असलं पाहिजे, म्हणजेच मुलांच्या केसांना जेल लावलेलं असलं पाहिजे आणि खूप असे स्पायकी केस पाहिजेत किंवा दिसायला तो मुलगा त्या केसांमुळे खूप छान दिसला पाहिजे, तेव्हा या मुली अशा मुलाला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्याच्या मागे फिरतात। त्यानंतर तुम्हाला मुलींशी बिनधास्त बोलता आलं पाहिजे, कारण लाजऱ्या बुजऱ्या मुलासोबत कुठलीही मुलगी बॉयफ्रेंड म्हणून त्याला फिरवणार नाही, त्यामुळे तुम्हाला बिनधास्त बोलता आलं पाहिजे आणि अशा बोलणाऱ्या मुलासोबत ती मुलगी बिनधास्त अफेअर करते। पण मित्रांनो, हे झाले बॉयफ्रेंडचे क्रायटेरिया, कारण जेव्हा एखाद्या मुलीला फक्त तुम्हाला फिरवायचं असतं तेव्हा ती हेच क्रायटेरिया पाहून तुमच्याकडे येते, कारण तिला तिचा हेतू साध्य करायचा असतो। आता त्या बदल्यात तुम्ही तिच्यासोबत काय करतात ते तिला माहीत असतं। पण जेव्हा अशाच मुली लग्न करण्यासाठी मुलगा पाहायला जातात तेव्हा मात्र ते त्या मुलामध्ये काय पाहतात, तर सगळ्यात पहिली गोष्ट मुलाचं शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे। तो जर इंजिनियर असेल, डॉक्टर असेल किंवा मग एखादा वेल सेटल्ड बिझनेस करणारा असेल किंवा मग फार चांगली एखादी सरकारी नोकरी असेल, तर मग मात्र त्या मुली त्याचा चेहरा पाहत नाहीत किंवा मग तो कसा दिसतो, काय त्याच्याकडे आहे, त्याच्या म्हणजे चेहऱ्यामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये काही कमी आहे का, याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं। मग अशा वेळेस त्यानंतर त्या समजा त्या मुलाची स्वतःची काही प्रॉपर्टी असेल, स्वतःचं घर असेल, स्वतःचा बंगला असेल किंवा फ्लॅट असेल, तर मग त्याच्या आधी किती अफेअर्स असतील, तर याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं। आलं लक्षामध्ये? म्हणजेच पहा मुली कशा पलटतात। त्यानंतर त्या घरचे लोक कसे आहेत हे सगळ्यात पहिले पाहिलं जातं, कारण तिला अख्खं आयुष्य त्या लोकांसोबत काढायचं आहे। त्यानंतर मग अशा वेळेस तुमच्या घरचे जर फार चांगले असतील, तिला समजून घेणारे असतील आणि तुम्ही जर तिला समजून घेणारा असाल, तर मग अशा वेळेस ती मुलगी तुमचे कपडे पाहत नाही किंवा तुम्ही कुठल्या ब्रँडचे कपडे घालता हे पाहत नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचा जर चांगला पगार असेल, 5 आकडी 6 आकडी जर पगार असेल मित्रांनो, तर मग मात्र तुम्ही कुठल्या कंपनीचा मोबाईल वापरता याने फरक पडत नाही। तुमच्याकडे ॲपलच असला पाहिजे तरच मी लग्न करेन असं ह्या मुली म्हणत नाहीत, कारण त्यांना पैसा दिसत असतो। तर मित्रांनो, हे क्रायटेरिया तीच मुलगी जी बॉयफ्रेंड पाहायला जाताना किती वेगळी क्रायटेरिया लावत होती, तीच मुलगी जेव्हा एखादा नवरा पाहायला जाते तेव्हा मग मात्र ती हे क्रायटेरियाज लावते। तर मित्रांनो, ह्या असतात मुलींच्या, आपण काय म्हणू शकतो त्याला की 2 तऱ्हा एकाच मुलीच्या, जिला बॉयफ्रेंड पाहिजे आणि नवरा पाहिजे, पण अशा वेळेस ती वेगवेगळा मुलगा चूज करते वेगवेगळ्या क्रायटेरियाज लावून। तर अशा पद्धतीनं आपण ज्या मुली तुमच्याकडे केवळ तुमचा आयफोन पाहून, तुमची बाईक पाहून, तुमची स्टाईल पाहून अट्रॅक्ट होत असतील, त्या तुमच्याकडे फार काळ राहतील अशातला काही प्रकार नाही। पण जर तुम्ही चांगले शिक्षण घेतलं, चांगली तुम्हाला नोकरी असेल
आणि जर समजा तुम्ही चांगली आपण काय म्हणू शकतो त्याला की तुमच्याकडे स्वतःची प्रॉपर्टी असेल तर मग मात्र अशाच मुली तुमच्याशी लग्न करून तुमच्याबरोबर सेटल होतात. त्यामुळं जास्त अफेअर वगैरे याच्या फंदात पडत जाऊ नका मित्रांनो, कारण प्रत्येकाचं लग्न होतं, फक्त तुम्हाला पगार चांगला पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यामुळं चांगलं शिक्षण घ्या, झक मारा, चांगली नोकरी करा, नाही तर चांगला धंदा करा. पोरगी मिळतेच, तुम्हाला नाही पटली तर घरचे आणून देतात, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करत जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं थोडंसं ज्ञान पाजण्याचं काम. तुम्हाला हे आज कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर आपल्या मित्रांसोबत आणि जे असे नको ते नसते उपट सुंबे उद्योग करत असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला बिलकुल घाबरू नका, कारण कमीत कमी त्यांना हा व्हिडिओ पाहून तरी अक्कल येईल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओला संपूयात, पण व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं. कंजूसी तर बिलकुल करायची नाहीये आणि व्हिडिओला शेअर करायलाही घाबरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.